the Lord. When I was meditating on the word, the Lord put in my heart that I need to speak the end time message. मी जेव्हा देवाच्या वचनांवरती मनन करत होतो तेव्हा प्रभूनी मला सांगितलं की शेवटच्या काळाविषयीचा संदेश मी दिला पाहिजे. And so I took upon myself to write this message. आणि म्हणून मी स्वतःवर ही जबाबदारी घेऊन हा संदेश लिहायला बसलो. Praise the Lord. देवाला धन्यवाद. And I believe God is going to bless each one of us. माझा असा विश्वास आहे की यातून देव आपल्याला प्रत्येकाला आशीर्वाद देईल. That we will have a fervency in the spirit. की आत्म्यामध्ये आपली तत्परता राहील. That we may live for Him. की आपण त्याच्यासाठी जगावं. Amen. आमेन. The heading for this message is the midnight hour. या संदेशाचं शीर्षक आहे मध्यरात्रीची घटका. Midnight hour. मध्यरात्रीची घटका. So we'll open our Bibles to Matthew chapter 25 verses 1 to straight to 13 we will read. मत्थ्याचा 25वा अध्याय आणि त्यातील 1 ते 13 वचन आपण वाचूया. So from here we are going to get this message. तर इथून हा संदेश आपण घेणार आहोत. Then the kingdom of heaven shall be likened to 10 virgins who took their lamps and went out to meet the bridegroom. Now 5 of them were wise and 5 were foolish. Those who were foolish took their lamps and took no oil with them. But the wise took oil in their vessels with their lamps. But while the bridegroom was delayed, they all slumbered and slept. And at midnight a cry was heard, Behold, the bridegroom is coming. Go out to meet him. Then all those virgins arose and trimmed their lamps. And the foolish said to the wise, Give us some of your oil, for our lamps are going out. But the wise answered, saying, No, lest there should not be enough for us and you. But go rather to those who sell and buy for yourselves. And while they went to buy, the bridegroom came, and those who were ready went in with him to the wedding, and the door was shut. Afterward the other virgins came also, saying, Lord, Lord, open to us. But he answered and said, Assuredly I say to you, I do not know you. Watch therefore, for you know neither the day nor the hour in which the Son of Man is coming. मत्थ्याचा 25वा अध्याय त्यातील 1 ते 13 वचन. तेव्हा आकाशाचे राज्य 10 कुमारींसारखे होईल. त्या आपल्या मशाली घेऊन वराला सामोऱ्या जायला निघाल्या. आणि त्यातल्या 5 मूर्ख होत्या व 5 शहाण्या होत्या. कारण त्या मूर्ख कुमारींनी जेव्हा आपल्या मशाली घेतल्या तेव्हा त्यांनी आपल्याबरोबर तेल घेतले नाही. परंतु शहाण्यांनी आपल्या मशालींबरोबर आपल्या भांड्यांमध्ये तेल घेतले. मग वर उशीर लावीत असता त्या सर्वांना डुलक्या आल्या व झोप लागली. पण मध्यरात्री अशी हाक झाली की पहा, वर येत आहे, तुम्ही त्याला सामोऱ्या जायला चला. तेव्हा त्या सर्व कुमारींनी उठून आपल्या मशाली नीट केल्या. आणि मूर्ख कुमारींनी शहाण्यांना म्हटले, तुम्ही आपल्या तेलातून आम्हाला काही द्या, कारण आमच्या मशाली विझत चालल्या आहेत. पण शहाण्यांनी उत्तर दिले, त्या म्हणाल्या, कदाचित आम्हाला व तुम्हालाही तेल मुळीच पुरणार नाही, तर त्यापेक्षा तुम्ही विकणाऱ्यांकडे जाऊन आपल्या स्वतःसाठी ते विकत घ्या. आणि त्या विकत घ्यायला गेल्या असता वर आला. तेव्हा ज्या तयार होत्या त्या त्याच्याबरोबर लग्नाच्या मेजवानीस आत गेल्या आणि दार बंद झाले. त्यानंतर त्या दुसऱ्या कुमारीही येऊन म्हणाल्या, हे प्रभू प्रभू, आमच्यासाठी दार उघड. परंतु त्याने उत्तर देऊन म्हटले, मी तुम्हाला खचित सांगतो, मी तुम्हाला ओळखीत नाही. यास्तव जागे राहा, कारण तो दिवस किंवा ती घटका तुम्हाला ठाऊक नाही. Praise the Lord. आमेन. Now many have taken the midnight cry as the coming of our Lord Jesus Christ. अनेकांनी मध्यरात्रीचा हा आक्रोश आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या आगमना संबंधीने स्वीकारलाय. But it is just the trumpet call. परंतु केवळ हा एक कर्ण आहे. It is the midnight hour ही मध्यरात्रीची घटका आहे where everyone has to be ready. जिथे सगळ्यांना तयार राहण्यास सांगितलेलं आहे. The midnight hour is the time to ready ourselves. मध्यरात्रीची घटका म्हणजे आपल्याला तयार करण्याचा समय. Because कारण from the midnight hour to the actual coming of the Lord there is a period. मध्यरात्रीच्या घटकेपासून ते प्रभूच्या खऱ्या येण्याच्या
काळापर्यंत वेळेपर्यंत एक मध्ये काळ आहे. Yes, let us read verse 6. 6वं वचन वाचू. And at midnight there was a cry made, Behold, the bridegroom cometh, go you out to meet him. पण मध्यरात्री अशी हाक झाली की पहा वर येत आहे, तुम्ही त्याला सामोऱ्या जायला चला. Did you see that? पहा At midnight there was a cry made मध्यरात्री एक हाक झाली that the groom is coming. की वर येत आहे. But when he comes is a different time. परंतु जेव्हा ऍक्च्युली वर येणार आहे ती वेळ वेगळी आहे. When he comes and takes the bride is a different time. जेव्हा वर येऊन वधूला घेऊन जाईल ती वेळ वेगळी आहे. Because verse 10 tells us, कारण की 10व्या वचनात सांगितलंय while they went to buy, आणि त्या विकत घ्यायला गेल्या असता the bridegroom came. वर आला. See, while they went to buy, the bridegroom came. त्या विकत घ्यायला गेलेल्या असताना वर आला. So you see there are two comings mentioned here, तर तुम्हाला इथे लक्षात येत असेल की 2 आगमनं लिहिलेली आहेत, two incidents. 2 घटना लिहिलेल्या आहेत. Verse 6 it says he cometh and verse 10 it says he came. 6वं वचन म्हणतं वर येत आहे आणि 10व्या वचनात लिहिलंय तो आलेला आहे. So his coming त्याचं येणं and he comes, आणि तो येत आहे there is a time. त्यात वेळ आहे That time only God knows. आणि ती वेळ फक्त देवालाच ठाऊक आहे. But परंतु in my spirit, माझ्या आत्म्यात I sense that he has left his abode. मला असं जाणवतं की त्यानं त्याचं स्थान सोडलेलं आहे. In fact, many of the prophets of God, many of the men of God sense in their spirit that he has left. उलटपक्षी देवाच्या अनेक संदेशांना आणि देवाच्या अनेक सेवकांना आत्म्यामध्ये हे जाणवायला लागलेलं आहे की तो स्थान सोडून निघालाय. And the cry is being heard in many of the spirits आणि अनेकांच्या of आत्म्यात spirit of man. किंवा माणसाच्या आत्म्याला ती हाक ऐकू येत आहे. The Holy Spirit is telling them पवित्र आत्मा त्यांना सांगत आहे that there is a midnight cry. की मध्यरात्रीची एक हाक आहे. Now some will say the midnight cry will be literal, I don't know. काही लोक म्हणतील की मध्यरात्रीची हाक लिटरल म्हणजे अक्षरशः असेल, मला माहित नाही, We don't know. आपल्याला ठाऊक नाही. Only that day and hour will let us know. फक्त तो अचूक दिवस आणि ती घटकाच आपल्याला सगळं प्रगट करेल. Many of the men of God, they have sensed in their spirit that the Lord has left his abode like the bridegroom and is ready to reach us. अनेक देवाच्या सेवकांच्या आत्म्यामध्ये त्यांना हे जाणवायला सुरुवात झालेली आहे की प्रभूने त्याचं स्थान सोडून प्रभू निघालेला आहे. Many even feel that the incident of that midnight cry has already taken place. अनेकांना असंही वाटेल की मध्यरात्रीच्या त्या हाकेची घटना घडलेली आहे. One man of God even said that in 2014 he heard the midnight cry. एक देवाचा सेवक असंही म्हणाला की 2014 मध्ये त्याला ती हाक ऐकू आलेली आहे. And it seems that it was revealed to him in the spirit realm. आणि असं म्हणजे असं म्हटलं जातं की आध्यात्मिक स्तरात त्याला ती हाक ऐकू आली म्हणे. And he said that we are living in the time between the midnight and the actual coming of the Lord. आणि तो म्हणतो की आपण मध्यरात्रीच्या त्या घटकेत आणि प्रभूचं अचूक येणं जे आहे त्या काळात जगत आहोत. Now I'm not vouching for it. मी याविषयीनं वचनबद्ध रीतीनं काही सांगत नाही Neither am I neglecting it. किंवा मी त्याकडे दुर्लक्षही करत नाही. Because the Holy Spirit can speak through any man of God. कारण पवित्र आत्मा देवाचा कुठल्याही देवाच्या सेवकाशी बोलू शकतो. Because God had spoken, the Holy Spirit had spoken to Simeon also. कारण की देवाचा आत्मा शिमोनाशी पण बोललेला आहे. And he was the only person ready at that time of his first coming. शिमोन एकच व्यक्ती त्यावेळेला प्रभूच्या पहिल्या आगमनासाठी तयार होता. While the whole Bethlehem and Nazareth and Galilee were sleeping, आणि संपूर्ण बेथलेहेम, नाझरेत, गालिल हे सगळे झोपलेले होते. only Simeon was aware of the Holy Spirit. त्याला फक्त शिमोनाला पवित्र आत्म्याची जागृतता होती. So it doesn't mean that the whole world will come to know his coming. तर याचा अर्थ असा लागत नाही की संपूर्ण जगाला त्याच्या आगमनाविषयीनं कळेल. Amen. आमेन. It can also mean that maybe a few of them will know it. याचा अर्थ असाही लागतो की थोडक्यांना त्याच्या आगमनाविषयी कळेल. Amen. Amen. And we need to realize आणि आपल्याला हे कळायला हवं when he speaks about the kingdom, जेव्हा तो राज्याविषयी बोलतो he's not speaking about the kingdom of God. तो देवाच्या राज्याविषयी बोलत नाहीये. He's speaking about the kingdom of heaven. तो स्वर्गाच्या राज्याविषयी बोलत आहे. Amen. Amen. That is entering the sphere of the heavenly realm. आणि स्वर्गीय स्थानात प्रवेश करणं हे आहे. Heavenly realm is a very huge vastness. स्वर्गीय स्थान फार मोठं आणि विशाल आहे. But the kingdom of God is down within us, in our midst. पण देवाचं राज्य खाली आहे, आपल्यात आहे
आपल्यामध्ये आहे. Amen. So we are talking about the kingdom of heaven. तर आपण स्वर्गाच्या राज्याविषयी बोलत आहोत. And so when you take this parable, तर जेव्हा आपण हा दाखला किंवा उतारा घेतो, you should also take it in the context of culture and custom that existed in those times. त्यावेळेला त्या जमान्यामध्ये कुठल्या पद्धतीची संस्कृती, परंपरा, त्यांच्या रूढी प्रथा काय होत्या हेही सगळं लक्षात घ्यायला हवं. Because this setup was like of a marriage. कारण की हा जो सगळा सेटअप होता तो एखाद्या लग्नाप्रमाणे, विवाहाप्रमाणे होता. See, Matthew 25 is speaking in the context of a marriage. मत्तई 25 हे एखाद्या विवाहाच्या सोहळ्या संबंधीनं आपल्याला दाखवत आहे. And Bible was written centuries before our modern times. आणि बायबल किंवा पवित्र शास्त्र आपल्या आधुनिक जमान्याच्या कितीतरी शतकां अगोदर लिहिलेलं आहे. And so its setting and culture may be different to our setting and culture of today. तर सध्याला आपलं जे काही सेटिंग आणि आपली जी काही संस्कृती आहे त्याहून त्यावेळेची संस्कृती आणि तेव्हाचं सेटअप अर्थातच आहे वेगळं असणार आहे. Because the marriage culture then was different than the marriage culture that we are accustomed to today. कारण त्यावेळी विवाहाचा जो सोहळा आणि प्रथा होती ती वेगळी होती आणि सध्याला विवाहाची जी प्रथा आहे ती वेगळी आहे. So when Jesus was sharing about the kingdom of heaven, likening it to the marriage, the people of those times, they understood. तर येशू जेव्हा देवाच्या राज्याची तुलना विवाहाशी करून देत होता तेव्हा त्या काळातल्या त्या लोकांना ते समजलं. But we will not understand because we will imagine a different picture of marriage. पण आपल्याला कळणार नाही का आपण लग्न म्हटलं की आपल्या समोर आत्ताच्या लग्नाच्या प्रथा म्हटल्या तर वेगळ्या समोर येतात. Amen. Amen. So to get the correct understanding, तर यथायोग्य समजूत प्राप्त करून घेण्यास्तव we need to take it into the context of their culture to understand this important type that Jesus is talking. त्यांची जी काही संस्कृती तेव्हाला होती ती पहिलं तर आपण समजून घेतली पाहिजे हे कळायला की येशू या उदाहरणात या दाखल्यात काय सांगत आहे. Praise the Lord. Amen. Then you will understand rapture. त्याच्यानंतर तुम्हाला स्वर्गारोहण कळेल. See, the message of salvation is plain and very simple. You don't need any illustrations. तारणाचा संदेश अतिशय प्लेन, साधा, सरळ, सोपा आहे. त्याला काही उदाहरणं देऊन आपल्याला स्पष्टीकरण किंवा उलगडून सांगावं लागत नाही. But the other aspects, परंतु बाकीचे जे काही दृष्टिकोन आहेत for our learning, for our development, for our improvement, आपल्या शिकवणुकीसाठी, आपल्या विकसनासाठी, आपण सुधरावं म्हणून Jesus speaks many illustrations. बाकीचे जे काही पैलू आहेत ते सगळे शिकवायला येशू ख्रिस्त अनेक घटना, अनेक उदाहरणं He आपल्या speaks समोर आणतो. with many parables. अनेक दाखले आपल्या समोर आणतो And he draws it from everyday occurrences. आणि उदाहरणं देऊन आपल्याला शिकवतो आणि ती उदाहरणं रोजच्या दिवसांमधली असतात. Amen. Amen. So when he speaks about the sower sowing, तर जेव्हा येशू ख्रिस्त एकदा म्हणाला की पेरणारा बी पेरत आहे, it fell on stony ground. ते बी खडकाळ जमिनीवर पडलं. Now we people who are of the urban lot, we may not understand it, but a farmer will understand it better. तर आपण जी शहरी माणसं आहोत त्यांना ते व्यवस्थित कदाचित कळणार नाही, पण जे शेतकरी आहेत, जे खेड्यापाड्यातले आहेत, त्यांना ते बरोबर कळेल की बी खडकाळ जमिनीवर पडलं म्हणजे Amen. काय. In the same way, तसंच the marriage setup of that time we need to understand. त्या काळातला विवाह सोहळा कसा असायचा, तेव्हा विवाहात काय केलं जायचं ते पहिलं आपण समजून घेतलं पाहिजे. That's why sometimes I study the custom prevailing in those times. आणि म्हणून कधी कधी त्या काळात, त्या जमान्यात काय संस्कृती होती, काय परंपरा होत्या, काय रूढी प्रथा होत्या, ते सगळं मी पहिलं शिकून घेतो. Amen. Amen. Like the marriage at Cana. जसं काना गावातलं लग्न, There the wine was given. तिथे द्राक्षारस दिला गेला And it spoke about people getting drunk. आणि मग तिथे लोकांनी द्राक्षारस पिऊन मस्त होण्याविषयी बोललं गेलं. So today people will be thinking that means can we give alcohol to everybody in the marriage? मग आजच्या जमान्यामध्ये माणसं काय विचार करायला लागतील की मग लग्नात दारू दिलेली चालते का. So the culture, we need to see the culture. संस्कृती, तेव्हाच्या प्रथा लक्षात घ्यायच्या. Amen. Amen. We are living in a different culture. आपण वेगळ्या संस्कृतीत जगत आहोत. Praise the Lord. Amen. So one such custom and tradition is made use of in the parable of the 10 virgins. तर 10 कुमारींचा हा जो उतारा किंवा दाखला आहे त्यामध्ये एक संस्कृती किंवा एक प्रथा इथे आपल्याला उदाहरणासाठी दिलेली So आहे. to get to the proper meaning, we need to study the betrothal or the ceremony or the marriage ceremony that existed among the Jews. त्याचा यथायोग्य अर्थ कळून घेण्यासाठी यहुदी समाजामध्ये आणि लोकांमध्ये काय लग्नाची प्रथा आहे, त्यांचं लग्न कसं होतं
त्यांचा विवाह कसा लागतो हे आपण पहिलं समजून घेतलं पाहिजे. I remember one breaking of bread day I had shared about the marriage मला of the आठवतं Jews. एका प्रभुभोजनाच्या दिवशी मी यहुद्यांच्या लग्नाविषयीनं की त्यांचं लग्न त्यांचा विवाह सोहळा कसा असतो हे बोललो. Amen. And Amen. so you could get a general view of their marriage मग त्यात style. एक सर्वसाधारण दृष्टिकोन किंवा कल्पना आपल्याला प्राप्त होते की यहुदी समाजात लग्न कशी लागतात. So let me give you a hint of the marriage procedure, then we can understand the parable better. तर त्यांची लग्नाची प्रक्रिया जी आहे त्या प्रक्रियेची एक हिंट मला तुम्हा लोकांना देऊ दे म्हणजे तुम्हाला समजेल की यात काय लिहिलंय. Now, for some people, काही लोकांना maybe it may be similar to a little bit like the Jewish kind of marriage, कदाचित हे यहुदी लोकांच्या लग्नासारखं वाटेल. because in some religion you have a similarity. काही धर्मांमध्ये सारखेपणा लग्नाच्या सोहळ्याचा आणि प्रथांचा असतो. Amen. So, firstly, the bride is selected. तर पहिलं वधू निवडली जाते. See, among the Jews, it is the bride is selected. यहुदी लोकांमध्ये असं असतं की पहिलं मुलगी म्हणजे वधू शोधतात. Amen. Amen. The groom starts searching for the bride. वर किंवा मुलगा पहिलं मुलगी किंवा वधू शोधायला लागतो. Okay? The bride doesn't search for the groom. वधू नाही वराला शोधत, वर वधू शोधतो. Amen. Amen. And the bride only says yes to it. if आणि she वधू likes. वधू फक्त होकार देते. So see, you see that similarities, like he's talking about that Jesus came seeking and to save them that were lost. म्हणजे इथे ते साम्य आपल्याला लक्षात येतंय ना की येशू ख्रिस्त आपल्यासाठी आला. येशू हरवलेल्यांना शोधायला आणि तारायला आला. And it was the common in ancient Israel आणि अनादी कालच्या इस्रायलमध्ये ही एक सर्वसाधारण बाब होती की that the father of the groom selected the bride for his son. की वराचा जो पिता किंवा वराचे जे वडील आहेत ते वधू शोधणार मुलासाठी. The father will set about. मुलाचे वडील मुलासाठी मुलगी शोधणार. And we see the type. आणि आपल्याला ते दर्शक मग तिथे साम्य दिसून येतं. See, Abraham wanted a bride for his son. अब्रामाला आपल्या मुलासाठी वधू हवी होती. The heavenly father sent his son to get his bride. from the स्वर्गीय earth. बापाने पुत्र पाठवला वधू आणायला. See, and in the Jewish marriage, यहुदी लग्नात after the father said, yes, you can get married, वडिलांनी होकार दिल्यावर तुम्ही लग्न करू शकता. the son usually went to that place. He would travel to the home of the prospective bride. मुलगा साधारणतः तिची कोणी मुलगी आहे शोधलेली तिच्या घरामध्ये तिच्या घराकडे जाणार And he would make all the primary arrangements. आणि प्राधान्यानं जी काही सगळी पूर्वतयारी करायला हवी आहे ती करणार. All that is required for his bride, he will make arrangements. जे काही वधूसाठी जे काही त्याच्या वधूसाठी गरजेचं आहे ती पूर्वतयारी तो करणार. Sometimes the father would come, but most of the time the father would not come. कधी कधी वडीलही सोबत येणार पण कधी कधी किंवा जास्तीत जास्त वेळेला वडील सोबत येणार नाही. And then that boy would sign a contract. आणि मग तो मुलगा करारावर सही करणार. See, he will make a contract, एक करार करणार. and the contract will be signed by him. करारावर मुलाची सही होईल. And in that contract, त्या करारात many things are written, अनेक गोष्टी लिहिलेल्या असतील. but it is more of a one-sided contract. पण तो करार बऱ्याच प्रमाणात एका बाजूनं कलंडेल असा आहे. Because more responsibility lies with the boy, कारण जास्त प्रमाणात जबाबदारी मुलावर ठेवलेली आहे. not on the bride, but on the groom. मुलीवर नाही, वधूवर नाही, तर वरावर जास्त प्रमाणात त्या करारात जबाबदारी ठेवलेली आहे हे लक्षात येतं. Are you understanding? कळतं का मी काय म्हणतो? Jesus is responsible for your life. येशू ख्रिस्त तुमच्या जीवनाला जबाबदार आहे. See, he who was rich became poor that we may become rich. जो धनवान होता तो गरीब झाला अशासाठी की आपण धनवान व्हावं. He made a covenant with us त्याने आपल्याशी करार केला that I will not leave you nor forsake you. की मी तुला सोडणार नाही, मी तुला टाकणार नाही. Everything that belongs to me belongs to you. जे सारं माझं आहे ते तुझं आहे. Now we had nothing. आपल्याकडे काही नव्हतं. What can we give to him? आपण त्याला काय देणार? Amen. Amen. And so this assurance comes from the groom, ही खात्री वराकडून किंवा मुलाकडून येते and it is sealed with a promise. आणि ती एका अभिवचनाने सील होते. And it is called a bridal payment. आणि त्याला ब्राइडल किंवा वधूचं वेतन असं म्हटलं जातं. Now when the groom comes and signs the contract, वर येऊन
जेव्हा त्या करारावर सही करतो it outlines the bridegroom's responsibility for and towards the bride. त्याला वराची वधू संबंधीनं जी काही जबाबदारी आहे त्याची एक चौकट तयार होते. In ancient custom, अनादी संस्कृती providing for the wife with a dowry to protect the wife in the event of her becoming widowed was the responsibility of this man. वधूसाठी काहीतरी हुंडा देऊन देव न करो पुढे जाऊन अशी काही परिस्थिती निर्माण झाली की तिचा वर मरण पावला तर त्या परिस्थितीत ती रक्कम तिला उपयोगी यावी Yes. अशी प्रथा होती. Hey, can you imagine? कल्पना करा, See, if he dies, जर समजा तो वर मरण पावला before that only, when they are now arranging for the marriage, he prepares everything for her. तर अगोदरच जेव्हा लग्नाचा करार तो सही करत आहे त्या करारावर तेव्हाच हा सगळा पुरवठा तो आपल्या वधूसाठी करून ठेवणार And he signs it and gives it to her. आणि सही करून तिला देणार की तुझी पूर्ण जबाबदारी माझ्यावर आहे. See? And this written obligation, आणि हा लेखी जो बांधीलपणा आहे it entitles her to receive a certain amount of money from him, maybe 1/3 or 2/3 from him, when if she is widowed or even if she is divorced. त्यातून त्या वधूला हा हक्क तेव्हाच प्राप्त होतो की समजा पुढे जाऊन तिचा वर मरण पावला किंवा समजा पुढे जाऊन तिचा घटस्फोट झाला तर 1/3 का 1/4 जे काही लिहिलेलं आहे ती रक्कम तिला मिळणार हे तेव्हा लग्न करतानाच ठरलेलं आहे. Did you see how strongly we are established? म्हणजे लक्षात येतंय का आपण किती खंबीरपणे स्थिर स्थावर मुळावलेले आहोत. Say, Jesus signed a contract with each one of you. येशू ख्रिस्ताने तुम्हा प्रत्येकाशी करार सही न केलाय. Yes, I am coming to the midnight hour. मी येत आहे मध्यरात्रीच्या घटकेकडे. I am preparing the message for you. मी तुमच्यासाठी संदेशाची पूर्वतयारी करतोय. Amen. आमेन. And so we see how strongly we are established. आपण पाहतोय आपल्या लक्षात येत असेल की आपण किती खंबीरपणे स्थिर स्थावर आहोत. See? And though this custom continues till today, आणि जरी ही प्रथा अजूनही लागू पडते yet तरी these days it is said, अलीकडच्या दिवसांमध्ये असं म्हटलं the जातं contract is made करार केला जातो to keep the custom, ती विधी ती प्रथा पाळायला but no stamp of the government is on it. पण सरकारी शिक्का त्याच्यावर अलीकडच्या दिवसांमध्ये नसतो. So there is no legal significance because the bride cannot take that fellow to court if he does not keep his commitment. मग त्याला कायदेशीर अर्थ राहत नाही कारण की जर वरानं पुढे जाऊन त्याचा करार पाळला नाही तर ती वधू कायदेशीर रीतीनं त्याला कोर्टात मग नेऊ शकत नाही. Because they say we will just follow the custom, but we will not give it a legal aspect. का आता ते म्हणतात की आपण केवळ प्रथा पाळूया पण त्याला कायदेशीर नको करूया. But some of them keep the legal aspect as well. पण त्यातले काही कायदेशीर रीतीनं पण या प्रथा बांधून घेतात. But the moment the signature was done by the groom, पण ज्या क्षणाला वराची सही त्या करारावर होईल the bride's status was lifted up immediately on the same day. त्या क्षणापासून त्याच दिवशी वधूचं स्टेटस वाढतं. She was set free from a parent's household. माता पितांच्या घरापासनं ती मोकळी होते. In fact, from that day they were regarded as husband and wife. आणि उलटपक्षी त्याच दिवसापासून त्यांना पती पत्नी संबोधलं जातं. Though they didn't have any physical intimacy, but they were legally called husband and wife. कायदेशीर रीतीनं त्याच दिवसापासून त्यांना पती पत्नी संबोधलं जातं नाही मानलं जातं असं म्हणायला हरकत नाही कारण कायदेशीर रीतीनं त्याच दिवशी त्यात ते प्रवेश करतात. संबंध वगैरे नव्हे And they used to live separately. राहणं वेगळं. And both of them have to take water baptism. आणि दोघांनीही पाण्याचा बाप्तिस्मा घेणं गरजेचं ही That's what प्रथा. they call it, mikveh. मिकवे असं त्याला म्हणतात. They have to take immersion baptism, पाण्यात बुडून बाप्तिस्मा घ्यायला हवा which symbolizes a renewal in both of their lives. ज्याचा अर्थ असा लागतो की दोघांच्या जीवनात नूतनीकरण झालेलं आहे. They used to say, ते म्हणायचे as a child in the womb is in the water, जसं ओटीपोटातलं बाळ पाण्यात असतं so also तसं you have to take water baptism. तुम्ही पाण्यात बुडून बाप्तिस्मा घ्यायला हवं असं त्यांचं म्हणणं आणि प्रथा. As the child emerged from the womb as a new person separated from the
womb, so also you are separated from the world. जसं बाळ उदरातनं बाहेर येताना वेगळं होऊन बाहेर येतं नवीनतेनं, तसं तुम्ही नवीनतेनं वेगळं व्हायला हवं. And then मग in public they have to declare that they are committed to one another. लोक जमावात त्यांनी घोषित करायचं की आम्ही एकमेकांशी करार केलाय. See? Once you become a believer, you should not be a secret Christian. You should openly profess that you belong to Jesus. एकदा का तुम्ही बिलीवर झाला की तुम्ही गुप्त विश्वासू राहता कामा नये, तर उघडपणे घोषित करून टाकायचं मी येशूचा आहे. See, when you are married, you don't hidingly say, that one is my husband. विवाह केल्यानंतर आपण लपून छपून म्हणतो का हे आमचे हे. You don't tell your wife, sit there, corner, nobody should know that you are my wife. विवाह केल्यानंतर आपण बायकोला असं म्हणतो का लपून बस कोपऱ्यात, कुणाला कळता कामा नये तू माझी बायको Or the आहेस. wife doesn't say, किंवा बायकोही असं म्हणत नाही sit far away. की तुम्ही लांब बसा. Everybody should still know that I am a spinster. No. सगळ्यांना अजूनही असंच कळू दे की मी कुमारिका आहे. No. नाही. She displays a Mangalsutra. She displays a wedding आपल्या band. भारतीय संस्कृतीमध्ये ती आपलं मंगळसूत्र घालते, दिसेल असं घालते That now I belong to somebody. की आता मी कोणाच्या तरी मालकीची झालेली आहे. Amen. Amen. You belong to Jesus. आपण येशूच्या मालकीचे We झालो. belong to Jesus. आपण येशूच्या मालकीचे झालो. And we have to shout it from the rooftop. आणि आपण ते घराच्या छपरावरून ओरडून सांगायचं. You're not married to a beggar. You are married to the King of Kings and the Lord of Lords. भिकाऱ्याशी थोडं लग्न केलंय, राजांच्या राजाशी प्रभूंच्या प्रभूशी केलंय. Praise the Lord. आमेन. And they used to share this wine together. आणि ते दोघं एकत्र द्राक्षारस सेवन करायचे. Then the groom prepares to leave his bride. आणि मग तो वर आपल्या वधूला सोडून जायची तयारी And करायचा he promises her आणि तिला वचन द्यायचा that I will return for you की मी तुझ्यासाठी परत येईन. after I prepare a place for you in my father's house. माझ्या वडिलांच्या घरात तुझ्यासाठी जागा तयार केल्यानंतर मी तुझ्याकडे परत येईन. Then I will take you to be with me, आणि मग मी तुला माझ्या बरोबर राहायला घेऊन जाईन. so that where I am, you may also be. अशासाठी की जिथे मी आहे तिथे तूही राहावे. So he goes back. आणि मग वर परत जातो. Then he starts making up a home for his bride. आणि मग आपल्या वधूसाठी घर तयार करायला लागतो. Now, आता once he goes, एकदा तो गेला, he does not give her the time when he will come. तो तिला वेळ देत नाही की मी कुठल्या वेळेला परत येईन. See, that is the mystery, isn't it? हे रहस्य आहे. आजकालचं बायको सोडणारच नाही. कधी डेट सांग, कधी येणार तू. अलीकडचे करार फार वेगळेच. कधी येणार ते सांगा. The bride does not know the time or day. वधूला माहित नसतं की वर माझा परत मला घ्यायला कुठल्या दिवशी कुठल्या वेळेला येणार आहे. But she knows he will come. पण तिला एवढं माहिती असतं की तो येणार आहे. And she is expected to prepare and be ready until he comes and claims her. आणि तिच्याकडनं हीच आशा बाळगलेली असते की तो येईपर्यंत, तो तुला घेऊन जायला येईपर्यंत तू तुझी तयारी करून ठेव. Now that doesn't mean after 10 years he will come back. याचा अर्थ असाही नाही की आता 10 वर्षांनंतर तो तिला घेऊन जायला येणार. No, the separation usually lasts for a year. हे जे विभाजन आहे त्यांच्यातलं, हे जे दूर राहणं आहे त्यांच्यातलं, ते साधारण वर्षभर असं असतं, Not more than that. त्याहून जास्त नाही. And then starts the preparation time. आणि मग तयारीची वेळ सुरू होते. Because when he returns to the father, कारण की जेव्हा तो वडिलांकडे परत येतो, he begins preparing for the time to bring the bride home. तो त्या दिवसाची तयारी करू लागतो की कधी त्या दिवशी मी जाऊन तिला माझ्याकडे घेऊन येणार आहे. Amen. Amen. And in the meantime, त्या the काळादरम्यान bride also is preparing for the eventual return of the groom. वधू पण तयारी करत असते स्वतःची की माझा वर मला घ्यायला परत येणार आहे. And she lives in anticipation of his soon return. आणि ती वाट पाहत असते कृतज्ञतेनं की माझा वर मला घ्यायला लवकर परत येईल. Amen. Amen. And so when he comes, आणि म्हणून जेव्हा वर परत येतो there is a shout. त्यावेळेला एक हाक येते. See, why there is a shout? का हाक येते जोराची? Because he comes unnoticed. कारण की माहिती नसतं, नकळत येतो तो. See, why there should be a shout if it had been already told when he is coming? जर अगोदरच सांगितलं गेलं असेल की कुठल्या दिवशी कुठल्या वेळेला तो येणार आहे, तो जोराची हाक कशाला मारली जाईल? Behold, the groom is coming. पहा वर येत आहे. See, he is coming. तो येत आहे. So now do you understand the parable that Jesus shared? मग आता तुम्हाला कळतं का जो उतारा किंवा दाखला येशूने इथं आपल्याला सांगितलाय? Amen. So Amen. everything is not over yet. सगळं अजून संपलेलं नाही. The groom returns now in his timing, आता वर त्याच्या वेळेनं येतो. not her timing. तिच्या वेळेनं नाही, त्याच्या वेळेनं येतो.
She doesn't say when you have to come. ती नाही सांगत की तुम्ही कधी परत या मला घ्यायला. He says, after I prepare a home, I will come. तो म्हणतो मी तुझ्यासाठी जागा तयार केली की मी येतो, But I will come. पण मी येणार आहे. See, so the timing only he knows, the bride does not know. वेळ फक्त त्याला माहिती असते, वधूला माहित नसतं. The bride is aware of the general time, वधूला एक सर्वसाधारण वेळ माहिती असते की but हा not the मला exact day and hour. पण अचूक दिवस आणि तास माहित नसतो. So this makes the arrival time a surprise. तर यामुळे काय होतं, आगमनाची वेळ आश्चर्यकारक असते. So a bride in a semi way is already prepared. तर अर्ध्या रीतीनं म्हणायला गेलं तर ती वधू जवळजवळ तयार असते. And this is usually taken place at night. आणि साधारणतः हे रात्रीच्या वेळेला घडतं. And somebody would go ahead and make an announcement. आणि कोणीतरी जाऊन पुढे घोषणा करणार Behold, the bridegroom cometh, I saw him coming. की पहा वर येत आहे, मी त्याला येताना पाहिलेलं आहे. Then the trumpet will be blown. आणि मग कर्णा वाजवला जाणार. The wedding procession will move towards the bride's house. मग लग्नाची मिरवणूक किंवा आपल्या बोली भाषेत वऱ्हाड वधूकडे जायला निघणार. Then the marriage is conducted. आणि मग लग्न सोहळा होणार. And among the Orthodox Jews, आणि जे कट्टर यहुदी होते त्यांच्यात they have this tradition एक प्रथा आहे that the bride walks around the groom 3 or 7 times. वधू वराच्या सभोवताली 3 किंवा 7 वेळेला फेरे घालणार. She goes around the groom 3 वधू- times or 7 times. वधू वराच्या सभोवताली 3 किंवा 7 वेळेला फेरे घालणार. When they come to that chuppah or the covering. जेव्हा ते त्या चुपाखाली किंवा त्या आवरणाखाली त्या मांडवाखाली येणार तेव्हा. And Jeremiah 31:22 says, इर्मया 31:22 मध्ये लिहिलंय, a woman shall surround a man. स्त्री पुरुषाला घेरेल. See, that is the going around the man 7 times. हेच ते मी म्हंटल ना, 7 फेरे ती वधू वरा Like- सभोवताली yes, घेईल. amen. Amen. So what I want to say is this. मला जे म्हणायचंय ते हे, The midnight cry is resounding in many of the people's hearts. रात्रीची हाक अनेक लोकांच्या हृदयामध्ये घुमू लागली आहे. Many people are even saying that we see visions and dreams of his coming. अनेक माणसं असंही म्हणू लागलेली आहेत की त्याच्या दुसऱ्या आगमनाचं आम्हाला स्वप्न पडत आहे, दृष्टांत होत आहेत. The groom has already left आणि तो वर ऑलरेडी निघालेला and आहे is coming to visit the bride. आणि तो वधूला भेटायला येत आहे. And before he comes, तो येण्या अगोदर while he is on the way, तो रस्त्यात असताना there is a shout एक हाक दिली जात आहे that he is coming. की तो येतोय. So that gives time for the bride to get the final touch up done in her life. आणि त्यातनं वधूला वेळ प्राप्त होत आहे की जी काही तिची थोडीफार अजून तयारी व्हायची आहे, फायनल टचअप व्हायचं आहे, ते तिने पूर्ण करावं. Amen. आमेन. So people are saying, लोक म्हणतात even good prophets who are close to God, they are saying the midnight cry is already been sounded and Jesus is on the way. चांगले मानी संदेष्टे सुद्धा जे देवाच्या जवळचे आहेत आता हाक मारून असं म्हणायला लागलेले आहेत की येशू ख्रिस्त निघालाय, परत लवकर येतोय. See, it's a prophetic cry. संदेशवाणी पर रीतीनं, भविष्यवाणी पर रीतीनं मारलेली ही हाक आहे. And the midnight cry is a watchman cry. आणि मध्यरात्रीची ही हाक राखणदाराची हाक आहे. It was the final wake up call for the people to get ready for the arrival of the divine bridegroom. ती एक फायनल हाक वधूला मारली जात आहे, लोकांना दिली जात आहे की वर येतोय त्या वरासाठी तयार व्हा. Amen. आमेन. So let us study on 2 groups of people that were around when the bridegroom was coming. तर वर जेव्हा येणार होता त्याला 2 पद्धतीचे लोकांचे गट जे होते त्या गटांचा अभ्यास करू. There were not 3 groups, only 2 groups. 3 गट नव्हते, 2च गट होते. One will be taken up, the other group will be left. एक गट वर घेतला जाईल आणि दुसरा गट खाली सोडला जाईल. हे 2च गट There होते, is no third group, बाकी तिसरा गट no नाही. in between. आता अधे मध्ये काही नाही. Once he takes away, एकदा त्याने नेलं we are gone. की आपण गेलो म्हणजे And those who गेलो. are left back, आणि जे मागे राहिलेले आहेत there is no recovery for them. त्यांच्यासाठी रिकव्हरी नाही. Amen. आमेन. And those who have died आणि जे मृत्यू पावलेत without Jesus, येशू शिवाय there is no time for recovery. त्यांच्यासाठी पण रिकव्हरीची वेळ नाही. Recovery is there as long as you are alive. जोवर आपण जिवंत आहोत तोवर रिकव्हरी. After death, there is no recovery. मृत्यूनंतर रिकव्हरी नाही. It's only judgment. मृत्यूनंतर केवळ न्याय. Amen. आमेन. So there were 2 groups 2 गट होते when the groom was coming. जेव्हा वर येत होता त्यावेळेला. When the shout came of the bridegroom's coming. हाक जेव्हा आली की वर येत आहे. Amen. आमेन. The wise virgins,
त्यावेळेला शहाण्या कुमारिका and the foolish virgins. आणि मूर्ख कुमारिका. Did you see that? लक्षात येते ना? Wise and foolish. शहाण्या आणि मूर्ख दोनच गट. Now let us see the foolish virgins. आता मूर्ख कुमारिका पाहू. They too had lamps with them. मूर्ख कुमारिकांकडे सुद्धा दिवे होते. And Bible says they had little oil with them. दिवे होते, पणत्या होत्या, त्यात थोडं तेलही होतं. Now here oil does not speak of the Holy Spirit इथे तेल म्हणजे पवित्र आत्म्याविषयी बोललेलं नाही, or born again experience. किंवा इथे तेल म्हणजे नवीन जन्म घेण्याच्या अनुभवाविषयी बोललेलं नाही. Though in some places it does say that, but it has other meanings as well. जरी काही जागी हे असं सांगितलं जातं तरीही त्याला दुसरेही अर्थ आहेत. Like, be wise as serpents. God doesn't want us to be like serpents, जसं but be उदाहरणार्थ, wise as serpents. सापांसारखे चतुर आणि शाणे राहा. याचा अर्थ देवाला काय आपण सापांसारखं हवंय का? नव्हे. So here in this passage, या उतार्यात it does not mean that the foolish were born again याचा अर्थ असा लागत नाही की त्या मूर्ख कुमारिकांचा नवीन जन्म झाला or होता, they had less of the Holy Spirit. किंवा त्या मूर्ख कुमारिकांकडे पवित्र आत्मा कमी प्रमाणात होता. Because if that was so, असं जर असतं तर why did he close the door on their face? का त्याने त्यांच्या तोंडावर दार बंद केलं? See, he will not close the door on the face of his children. त्याच्या मुलांच्या तोंडावर तो दार बंद करणार नाही ना? See, why didn't he open the door even when they knocked? त्यांनी वाजवल्यानंतरही त्याने दार का उघडलं नाही? See, he said, I don't know you. तो म्हणाला, मी तुम्हाला ओळखत नाही. See, he knows us. तो आपल्याला ओळखतो. But if he doesn't know them, that means they were not born again. पण तो जर त्यांना असं म्हणतोय की मी तुम्हाला ओळखत नाही, तर याचा अर्थ असा लागतो की त्या मूर्ख कुमारिकांचा नवीन जन्म झालेला नव्हता He didn't take them. आणि त्यानं त्यांना नेलं नाही. Verse 10 says, 10 वचन the सांगतं, door was shut, and afterward came also the other virgins, saying, Lord, Lord, open to us. But he answered and said, Verily I say unto you, I know you not. दार बंद झाले. त्यानंतर त्या दुसऱ्या कुमारीही येऊन म्हणाल्या, प्रभू प्रभू आमच्यासाठी दार उघड. पण प्रभू म्हणाला, मी तुम्हाला ओळखीत नाही. That means they knew him to a certain extent. याचा अर्थ काही प्रमाणात त्यांना तो ठाऊक होता. Some knew him as a prophet. काहींना संदेष्टा म्हणून तो ठाऊक होता. Some even know that somebody has testified to them of Jesus. काहींना एवढंही माहिती असतं कारण काही लोकांनी त्यांना येशूविषयी साक्ष दिलेली असते. But पण that does not improve your case. त्यातनं तुमचं प्रकरण सुधरत नाही. We need to have Jesus in our hearts. आपल्या हृदयात येशू असायची We गरज need to आहे. accept Jesus in our lives. आपल्या जीवनात आपण येशूला स्वीकारायची He गरज has आहे. to become a master and our savior. येशू आपला मालक, आपला धनी, आपला तारणारा झाला पाहिजे. See? If he comes in us, he will never say, I don't know you. येशू जर आपल्यात राहायला आलेला असेल तर कधीही आपल्या तोंडावर दार बंद करून तो आपल्याला असं म्हणणार नाही की मी तुला ओळखत नाही. See? पण त्यांना तो असं म्हणाला की मी तुम्हाला ओळखत नाही. If I come and stay in your house समजा मी तुमच्या घरात येऊन राहू लागलो and I just went out आणि त्यानंतर काही वेळ बाहेर गेलो and then I knocked at your door, आणि मी परत तुमचं दार वाजवलं, you will not say, Who are you? तुम्ही असं थोडंच मला विचारणार आहात की तुम्ही कोण? I will say, I stayed with you 2 months. मग मी काय म्हणीन, मी तुमच्या घरात 2 महिने राहिलोय, 2 महिन्यांपासून राहतोय. See? So if Jesus is staying in us, आणि म्हणून जर येशू आपल्यात राहत आहे obviously he will know us. तर सरळ आहे, तो आपल्याला ओळखणारच. Amen. आमेन. It's like, everybody knows the prime minister, but does the prime minister know us हे personally? अशासारखं आहे की सगळ्यांना पंतप्रधान माहिती आहेत, पण पंतप्रधानांना जयश्री माहित आहे का हो? See, I may celebrate his birthday in our church, but still he won't acknowledge me. पंतप्रधानांचा वाढदिवस आपल्या चर्चमध्ये जरी मी साजरा केला तरी पंतप्रधान ओळखणार आहेत का पीटर डेव्हिड सिल्वे कोण आहेत? Just because I cut his birthday cake, he won't say, now you are related to me. पंतप्रधानांच्या वाढदिवसाचा केक मी इथं कापून घेतला म्हणून पंतप्रधान थोडंच असं म्हणणार आहेत की आजपासून तू माझ्या ओळखीचा आणि नात्यातला. Cutting of the cake does not build up anybody's relationship. केक कापला त्यांच्या वाढदिवसाचा आम्ही, त्यातनं कुठलं नातं You बांधलं जात cannot, नाही. you cannot become part of that family. See? त्यातनं तुम्ही त्या परिवाराचा हिस्सा तर बनत नाही. That way many take the favors of Jesus, तसं तर येशूचे अनुग्रह आणि येशूची कृपा खूप 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 लोक घेतात, but they are not related to him. पण त्यांचं येशूशी नातं नाही. See? So when he speaks about that little oil, it speaks about the graces that they received from the Lord. तर त्या थोड्या तेलाविषयी जेव्हा इथं संबोधलं जात आहे तेव्हा हेच सांगितलेलं आहे की प्रभूकडनं जी थोडीफार कृपा त्यांना वेळोवेळी मिळाली ती. See?
Lamp means what? It is not a burning lamp, it's just a lamp. दिवा आणि पणती म्हणजे काय? ती काय जळणारी नव्हे, ती एक पणती आहे. Everybody is a lamp. प्रत्येक जण दिवा आहे. Everybody is a lamp. प्रत्येक जण दिवा किंवा पणती आहे. Amen. आमेन. But then how will I know that he knows me? पण मला कसं कळणार की तो मला ओळखतो की नाही? If you abide in him जर आपण त्याच्यात राहिलो and he abides in you, आणि तो आपल्यात राहिला say, then he knows you. तर मग तो तुम्हाला ओळखतो. If you draw nigh to him, तुम्ही जर त्याच्या जवळ आलात he will draw nigh to you. तो तुमच्या जवळ येईल. That is the way he knows you. ही रीत आहे त्यानं आपल्याला ओळखायची. And moreover, they were called foolish virgins. आणि सर्वाहून जास्त त्यांना मूर्ख कुमारिका म्हटलं गेलंय. And Psalm 5:5 says, स्तोत्र 5:5 मध्ये असं लिहिलंय, the foolish shall not stand in thy sight, thou hatest all workers of iniquity. स्तोत्र 5:5 असं सांगतं, गर्विष्ठ तुझ्या दृष्टीपुढे उभे राहणार नाहीत. खरं म्हटलं मूर्ख तुझ्या दृष्टीपुढे उभे राहणार नाहीत. दुष्टाई करणाऱ्या सर्वांचा तू द्वेष करतोस. मूर्ख. And corresponding to this incident, you see another passage आणि या घटनेशी आपण चर्चा करत असताना अजून एक उतारा आपल्याला कळतो which strikes a proper balance की जो आपल्याला एक यथायोग्य संतुलन साधून देतो. in Luke 13:25 to 28. जो उतारा लूक 13:25 ते 28 चा आहे. When once the master of the house is risen up and has shut the door, and you begin to stand without and to knock at the door, saying, Lord, Lord, open unto us. And he shall answer and say unto you, I know you not whence you are. Then shall you begin to say, We have eaten and drunk in thy presence, and thou hast taught in our streets. But he shall say, I tell you, I know you not whence you are. Depart from me, all you workers of iniquity. There shall be weeping and gnashing of teeth when you shall see Abraham and Isaac and Jacob and all the prophets in the kingdom of God, and you yourselves thrust out. लूकचा 13वा अध्याय त्यातील 25 ते 28 वचन. एकदा गर्दन्याने उठून दार बंद केले म्हणजे तुम्ही बाहेर उभे राहून दार ठोकू लागाल आणि म्हणाल, हे प्रभू आमच्यासाठी उघड. तेव्हा तो तुम्हाला उत्तर देऊन म्हणेल, तुम्ही तर कोठले आहात हे मला माहीत नाही. तेव्हा तुम्ही म्हणू लागाल, आम्ही तुझ्या समक्ष खाल्ले प्याले आणि तू आमच्या रस्त्यांमध्ये शिकवलेस. परंतु तो तुमच्याशी बोलेल व म्हणेल, तुम्ही कोठले आहात हे मला माहीत नाही. अहो सर्व अन्याय करणाऱ्यांनो, तुम्ही माझ्यापासून दूर निघून जा. तुम्ही जेव्हा अब्रामाला व इसाकाला व याकोबाला व सर्व भविष्यवाद्यांना देवाच्या राज्यात असलेले व आपणास बाहेर टाकलेले पाहाल, तेव्हा तेथे रडणे व दात खाणे चालेल. See, these are foolish virgins. या मूर्ख कुमारिका. So the oil and the lamp, they type the graces and the blessings they will receive in the church. तर तेल आणि दिवा याचं दर्शक आहे की चर्च मध्ये त्यांना काय काय कृपा, काय काय आशीर्वाद प्राप्त होणार आहेत. To a certain measure, काही प्रमाणात those who don't believe Jesus in their heart can receive graces and blessings. काही प्रमाणात ज्या लोकांनी येशूचा स्वीकार आपल्या हृदयामध्ये अजूनपर्यंत केलेला नाही, विश्वास ठेवलेला नाही, त्यांना प्रमाणातली कृपा मिळेल. See, they are receiving blessings. त्यांना आशीर्वाद मिळत आहे. On Saturdays, so many people are healed. शनिवारी अनेक लोकांना आरोग्य मिळतं. त्यातला प्रत्येक जण बिलीव्हर आहेच असं सिद्ध होत नाही. Amen. आमेन. They will rejoice ते and आनंद enjoy to a certain extent, to a degree on this earth because of the favors of God. ते आनंद करतील, मजा करतील, काही प्रमाणात देवाची जी कृपा त्यांना प्राप्त झालेली आहे त्यामुळे. But when the time of rapture takes place, स्वर्गारोहणाची वेळ जेव्हा येईल they will be called foolish virgins. तेव्हा त्यांना मूर्ख कुमारिका म्हटलं जाईल. The door shall not be opened for them. त्यांच्यासाठी दार उघडलं जाणार नाही. See? Because that relates to eternity. कारण त्याचा संबंध सनातन जीवनाशी आहे. Temporal blessings they will receive if they come to Jesus. तात्पुरते आशीर्वाद ते जर येशूकडे आले तर त्यांना मिळतील. Like it says of the wounded man on the road of Jerusalem, जसं यरुशलेमेच्या रस्त्यावर पडलेल्या जखमी माणसाविषयी सांगितलंय. the good Samaritan bound his wounds, pouring in oil and wine. चांगल्या शोमरोन्यानं त्याच्या जखमा बांधल्या, मलमपट्टी आणि द्राक्षारस ओतून. Say, but that's all. पण He बस took care of him. त्याला सांभाळलं एवढंच. He took him in the inn. त्याला धर्मशाळेत नेलं. He paid for him. त्याला जे लागेल त्याचं ती भरपाई दिली. It doesn't speak of that man. It definitely speaks about the good Samaritan. खर्च दिला त्याचा सगळा. त्या माणसाविषयी त्यातनं काही बोललं जात नाही. चांगल्या शोमरोन्याविषयी बरंच बोललं जातं. Amen. आमेन. So on the way there are many found, and for whom our Lord, since He is so loving, He blesses them. तसं जाता जाता रस्त्यात अनेक आढळतात आणि आपला प्रभू खूपच प्रेमळ व दयाळू आणि कृपाळू असल्यामुळे त्यांना आशीर्वाद देऊन टाकतो. So don't
say that just because I am financially blessed, I will go to heaven. तर असंही म्हणू नका की केवळ माझ्याकडे आर्थिक आशीर्वाद खूप आहेत म्हणून मी स्वर्गात चाललोय असं सिद्ध होत नाही. Because Jesus only gave me all these blessings. कारण येशूनीच मला हे सगळे आशीर्वाद दिले ना. Yes, He will give you a house also. हो, येशू तुला आशीर्वाद देईल, राहायला घरही देईल, But पण He will still call you foolish virgin. तरी तो तुला मूर्ख कुमारिका म्हणू शकतो. He will still call you foolish virgin. तरीही तो तुला मूर्ख कुमारिका म्हणू शकतो. He will still say, I don't know you. तरी तो तुला असं म्हणू शकतो बघून की मी तुला ओळखत नाही. That's very तात्पुरत्या important, whether He knows us or not. हे अतिशय महत्वाचं आहे की तो आपल्याला ओळखतो की नाही. तात्पुरत्या आशीर्वादांचा हिशोब वेगळा आहे. जिथे सनातनाचा प्रश्न येतो तो हिशोब ऑल टुगेदर वेगळा आहे. Are you understanding, people? कळतं का मी काय म्हणतो? I don't know you. See, does He know us? That is very important. तिथं तो त्यांना म्हणाला की मी तुम्हाला ओळखत नाही. तर हा प्रश्न लाख मोलाचा आहे की प्रभू आपल्याला ओळखतो की नाही. See, and so we need to deal with this kind of issue. तर अशा पद्धतीचे जे काही इश्यू असतात ते आपण कधीतरी हाताळायला हवे. Since now we are talking about the midnight hour, now आणि- it's very important that we deal with this issue. आणि आता आपण मध्यरात्रीच्या घटकेविषयी बोलत आहोत तर या इशूला हाताळणं आता गरजेचं So the आहे. oil and the lamp is the light, तर तेल आणि दिवा प्रकाश आहे. isn't it? Oil and the lamp speaks about light. तेल आणि दिवा प्रकाशाविषयीच बोलतं की नाही. And now listen what it says आता काय लिहिलंय पहा, in verses 3 and 4. 3 आणि 4 वचन. They that were foolish took their lamps and took no oil with them, but the wise took oil in their vessels with their lamps. कारण त्या मूर्ख कुमारींनी जेव्हा आपल्या मशाली घेतल्या तेव्हा त्यांनी आपल्याबरोबर तेल घेतलं नाही, See? परंतु शहाण्यांनी आपल्या मशालींबरोबर भांड्यांमध्ये तेल घेतलं. See? The wise had lamps and oil, शहाण्यांकडे दिवा आणि तेल किंवा मशाली आणि तेल होतं. the foolish had lamps. मूर्ख कुमारिकांकडे फक्त दिवा किंवा मशाल That होती. means they had vessels, याचा अर्थ भांडी होती but they didn't have the oil and पण रिकामी, little. त्यात तेल कमी किंवा रिकामं तेल नव्हतं. the lamp also speaks about torch. दिवा मशाली विषयी पण बोलतो. It speaks about light. मशाल, टॉर्च, दिवा, प्रकाश. You know, in another place in the Garden of Gethsemane, they came with a torch. गेत्सेमनी बागेत, अजून एका घटनेमध्ये गेत्सेमनी बागेत ते मशाल घेऊन आले. Amen. आमेन. Does it mean that they had light? याचा अर्थ असा लागतो का की त्यांच्याकडे प्रकाश होता? Yes, but that light was not of God. प्रकाश होता पण तो देवाचा नव्हता. Everybody has light. सगळ्यांकडे तसं म्हटलं तर प्रकाश आहे, But whether that light is of God or the light is of your own, पण that's तो important प्रकाश to know. देवाचा आहे, देवाकडचा आहे का तू स्वतः लावलेला दिवाण प्रकाश आहे ते महत्वाचं. Because Jesus himself said कारण येशू स्वतः बोलला in Matthew 6:23, मत्तय 6:23, but if your eye is evil, your whole body shall be full of darkness. If therefore the light that is in thee be darkness, if therefore the light that is in you be darkness, how great is that darkness? मत्तय 6:23 मध्ये येशू म्हणाला, पण जर तुझा डोळा वाईट असला तर तुझे सगळे शरीर अंधकारमय होईल. म्हणून तुझ्यातला प्रकाश जर अंधार असला, तुझ्यातला प्रकाश जर अंधार असला, म्हणून तुझ्यातला प्रकाश जर अंधार असला तर बब तो अंधार केवढा. See? तुझ्यातला प्रकाश अंधार असू शकतं. हे म्हणायचंय मला. The light that people talk about in God's perspective is darkness. ज्या प्रकाशाविषयी लोक बोलतात आणि फुशारक्या मारतात, देवाच्या नजरेत कदाचित तो अंधार निघू शकतो. Jesus is the light of the world. येशू ख्रिस्त जगाचा प्रकाश आहे. When that light comes in you, the darkness cannot comprehend it. जेव्हा येशू नावाचा प्रकाश आपल्यात येईल तेव्हा अंधाराला तो सहन होणार नाही. But Jesus says there is a light, पण येशू म्हणतो you. तुझ्यात प्रकाश आहे. but it is darkness But as far तो- as I am concerned. पण जोवर माझा प्रश्न आहे, मला जर विचारलं गेलं तर मी म्हणेन की तो अंधार आहे. And how great is that darkness, he says. आणि तो अंधार किती मोठा आहे. So there is a light that is not of God. तर एक प्रकाश असा असतो किंवा असू शकतो की जो देवाचा किंवा देवाकडचा नाही. See, Luke आमेन. 11:35 says, लूक 11:35 मध्ये लिहिलंय. take heed therefore that the light which is in thee be not darkness. लूकचा 11वा अध्याय आणि त्यातलं 35वं वचन असं म्हणतं की यास्तव तुझ्यामध्ये जो उजेड आहे तो अंधार आहे की काय हे पहा. Say that. तुझ्यात जो प्रकाश आहे तो अंधार तर नाही ना हे तपास.
That means we have to check it up. याचा अर्थ हे तपासणं आपलं काम आहे. In other words, the people say, I know Jesus. Jesus is the light. He is in me. He is the really in you. दुसऱ्या शब्दात लोक म्हणतात की येशू ख्रिस्त प्रकाश आहे, येशू ख्रिस्त माझ्यामध्ये आहे. खरोखर येशू तुझ्यामध्ये आहे का? Or is it your own light? का तो प्रकाश तू स्वतः पाडलेला आहे? Or are you deceived? का तू फसलाय? That's very important. हे महत्वाचं आहे. So did you see there are two kinds of lights? मग लक्षात येतंय का दोन पद्धतीचे प्रकाश आहेत? See, there are two kinds of lights. दोन पद्धतीचे प्रकाश आहेत, लक्षात येतंय ना? One light that you burn of your own selves, another light comes from Jesus. एक प्रकाश तू स्वतः जळून पाडतो, लावून पेटवून पाडतो, आणि दुसरा प्रकाश येशूकडचा आहे. Lord, Lord, open the door. We have eaten with you. We have been with you. प्रभू प्रभू दार उघड, आम्ही तुझ्या बरोबर जेवलो, आम्ही तुझ्या बरोबर राहिलो. Yes, Judas also ate with Jesus. यहूदा देखील येशू समवेत जेवला He had his own light. आणि त्याच्याकडे स्वतःचा प्रकाश होता. It was not the light of Jesus. तो येशूचा प्रकाश नव्हता. See, there are two kinds of light. दोन पद्धतीचे प्रकाश आहेत. You know, the Bible also says the spirit of man is the candle of the Lord. बायबल असंही म्हणतं की माणसाचा आत्मा देवाचा दिवा आहे, देवाची मेणबत्ती आहे. See, you are the candle of the Lord. तुम्ही प्रभूची मेणबत्ती आहात. Only He can lighten up your life. फक्त प्रभूच तुमचं जीवन प्रज्वलित करू शकतो. That means spirit can become light. याचा अर्थ आत्मा प्रकाशित होऊ शकतो. You know, when God made the first man, देवाने जेव्हा प्रथम पुरुष निर्माण केला, He put His spirit in him, तेव्हा देवाने त्याचा आत्मा त्याच्यात घातला, which itself is called the light. ज्यालाच प्रकाश असं म्हटलं जात आहे. When He put the spirit in man, that was light. देवाचा आत्मा जेव्हा देवाने माणसात घातला त्यालाच प्रकाश म्हटलं गेलं. But पण it was extinguished when they sinned. तो प्रकाश विझला केव्हा? जेव्हा त्यांनी पाप केलं तेव्हा. But पण they had light of the world, त्यांच्याकडे जगातला प्रकाश मात्र होता, not the light of God. त्यांच्याकडे देवाचा प्रकाश आता नव्हता. That's why Jesus said, if the light in you is darkness, म्हणून येशू म्हटला की जर तुमच्यातला प्रकाशच अंधार असेल, that means there is a true light and there is a false light. याचा अर्थ एक प्रकाश खरा आहे तर एक खोटाही आहे. And the true light lightens up every life. खरा प्रकाश प्रत्येक जीवन उजळवून टाकतो. Amen. आमेन. So the first part of light is inside all men. तर प्रकाशाचा पहिला भाग प्रत्येक माणसाच्या आत आहे, When they are born on this earth. जेव्हा या जगात त्यांचा जन्म होतो तेव्हा. But there is a light that God gives to us. पण एक प्रकाश देव आपल्याला देतो, See, that is a light which illuminates your life and you come to know Jesus as your Savior. की जो प्रकाश आल्यानं आपलं जीवन प्रज्वलित होतं, डोक्यात प्रकाश पडतो आणि कळतं की येशू ख्रिस्त माझा तारणार आहे. So when we say the unbelievers have light, we are saying he is a spirit being. तर अविश्वासू माणसाकडे प्रकाश आहे असं जेव्हा आपण असं म्हणत असतो तेव्हा जणू असं म्हणतोय आपण की तो आत्मा आहे. Are unbelievers spirit being? अविश्वासू आत्मा आहेत का? Yes. आहेत. They have a spirit. त्यांच्याकडे आत्मा आहे ना. अविश्वासू असले तरी त्यांच्याकडे आत्मा आहे. See, they are not animals. ती जनावरं नाही आहेत. Animals don't have light. जनावरांकडे प्रकाश नाही. See, they don't have the spirit. जनावरांकडे आत्मा नाही. They just have soul and body. जनावरांकडे केवळ शरीर आणि जीव आहे. But every man that is born on this earth, whether he knows God or not, he has a spirit, and so it is called light. पण या भूतलावर जन्माला आलेल्या प्रत्येक माणसाच्या आत आत्मा आहे का? कारण की देवाने त्याचा आत्मा जेव्हा माणसाला निर्माण केलं तेव्हा घातलेला आहे. But there is an additional light that comes into your life and ignites your life to know the Lord and Savior Jesus Christ. पण एक भरीचा प्रकाश आपल्या जीवनात येतो की जो प्रकाश आपल्याला प्रज्वलित करून ओळखवून देतो, आपली ओळख प्रभू येशू ख्रिस्ताशी घालून देतो की हा तुझा तारणार आहे. That's why Jesus said, now you are the light of the world. आणि म्हणून तर येशू म्हणाला पुढे की आता तुम्ही जगाचा प्रकाश आहात. See, you are the light of the world. The world is in darkness. जग अंधारात आहे. The world says, I am light. जग म्हणताय मी प्रकाश आहे, But they are in darkness. पण तरी ते अंधारात आहेत. You are the light of the world. तुम्ही जगाचा प्रकाश आहात. We are the light of the world. आपण जगाचा प्रकाश So आहोत. in that sense, तर अशा रीतीनं the wise virgins are the ones who have the true light in them. या अर्थानं म्हणायला गेलं तर शहाण्या कुमारिकांमध्ये खरा प्रकाश होता And the foolish virgins are those that have no light in them, that is the true light. आणि मूर्ख कुमारिकांमध्ये खरा प्रकाश नव्हता. Are you understanding? कळतं का मी That's काय why म्हणतो? both had lamps. म्हणून दोघींकडे मशाली किंवा दिवे होते. See, both had lamps. दोन्ही गटांकडे मशाली किंवा पणती होत्या. But पण they missed out because they didn't have the true light. एका गटाकडनं राहून गेलं का? कारण त्यांच्याकडे खरा प्रकाशच नव्हता. Amen. आमेन. If that oil was the true oil, then they, with little burnt oil, they could have gone inside. जर त्यांच्याकडचं तेल खरं तेल असतं
तर त्या थोड्या तेलानिशी पण मूर्ख गेल्या असत्यावर. So in the New Testament, तर नवीन करारात there are two kinds of lights. दोन पद्धतीचे प्रकाश आहेत. We also know that, there is an imitation of light because the devil becomes as the angel of light. आपल्याला हे माहिती आहे की प्रकाशाची नक्कल उतरवली जाते कारण की सैतान प्रकाशाचा दूत बनून कधी कधी येतो. See? So there is an imitation. तर प्रकाशाची नक्कल उतरवली जाते हेही आपल्याला माहिती आहे कारण सैतान प्रकाशाचा दूत बनून कधी कधी येऊ And शकतो. moreover, the foolish virgins went to buy. आणि त्याहूनही जास्त मूर्ख कुमारिका विकत घ्यायला गेल्या. What does it show? म्हणजे काय? How can you buy the Holy Spirit? पवित्र आत्मा विकत मिळतो का? पवित्र आत्मा विकत घेतला जाऊ शकतो का? म्हणजे हाईट आहे नाही. See, they thought somehow they can get the Holy Spirit. त्या मूर्ख कुमारिकांना असं वाटलं की पवित्र आत्मा कसंही करून आपण घेऊ रे, इथून नाही तिथून नाही, मिळेल आपल्याला. Somehow we will take it, buy it. कसं तरी करून कुठून तरी विकत घेऊ पवित्र Like आत्मा. that Simon the sorcerer who said, take money, Peter, and give me that anointing, that power. जसं तो शिमोन जादूगार पेत्राला म्हणाला की हा पैसा घे आणि तुझ्याकडचं सामर्थ्य मला विकत दे. Amen. And they have to get the Holy Spirit because without the Holy Spirit you will not know the groom. आणि पवित्र आत्मा त्यांना मिळायलाच हवा कारण पवित्र आत्मा जोवर त्यांच्यात येत नाही तोवर ते वराला भेटू शकत नाही. The Holy Spirit reveals to you the true Jesus. पवित्र आत्मा तुम्हाला प्रगट करत आहे किंवा करतो खरा येशू कोण. They went out to buy. That means how confused people they were. त्या मूर्ख कुमारिका त्यात भरीला म्हटलं तर विकत घ्यायला बाहेर गेल्या म्हणजे त्या ऑलरेडी किती गोंधळलेल्या होत्या. Some people want to buy salvation. काही लोकांना तारण विकत घ्यायची इच्छा होते. You cannot buy your salvation. तुझं तारण तुला विकत मिळणार नाही. And people have many ways to get आणि salvation. लोकांकडे तारण मिळवून घ्यायचे अनेक मार्ग आहेत. Good works. चांगलं काम. Some people say if I do good works, काही लोक म्हणतात ना मी जर सत्कार्य केलं I will get salvation. पुण्याई केली तर तारण मिळेल अशी एक सर्वसाधारण समज आहे जगात. And if my good works exceeds the bad works, I will get salvation. आणि माझं सत्कार्य माझ्या दुष्कर्मांपेक्षाही वाढलं तर मला मोक्ष मिळेल अशी एक समज आहे. See, finally they want the world to know that salvation is based upon their works. शेवटी त्यांना जगाला हेच माहित करून द्यायचं असतं की माझ्या कर्मांवर माझा मोक्ष आहे. Not on the grace of God, mercy of God, love of God. देवाच्या कृपेवर दयेवर आणि देवाच्या प्रेमावर नाही असं त्यांना दाखवायचं असतं. By my effort, I will go to heaven. माझ्या मेहनतीनं मी स्वर्गात जाईन. Which is impossible. 1,000 deaths and 1,000 lives cannot take you to heaven. जे अशक्य आहे, हजारो मरण आणि हजारो जीवन तू तुझ्या मेहनतीनं स्वर्गात जाऊ शकत नाही. Praise the Lord. आमेन. So they wanted to buy. तर त्यांना विकत घ्यायची इच्छा झाली. Amen. Amen. Some people are foolish like that. काही माणसं अशी मूर्ख असतात. They go about doing good works. जातात सत्कार्य करत फिरतात And they think, I will get salvation. After salvation, you can do good works. आणि त्यांना असं वाटायला लागतं की या सत्कार्यातनं मला या पुण्याईतनं मला मोक्ष मिळेल. नाही, आधी मोक्ष येशूकडनं घे मग पुण्याई कर. That has value. त्याला किंमत आहे. Amen. Amen. That will be counted ते हिशोबात धरलं for तरी your जाईल. rewards. ते कमीत कमी तुझ्या प्रतिफळांसाठी हिशोबात धरलं तरी जाईल की पहिलं तारण घे मग सत्कार्य कर. Praise the Lord. Amen. Then you do as many good works as you can because you are going to store up rewards in heaven. पहिलं तारण घे आणि मग कर ना जेवढी पुण्याई आणि सत्कार्य तुला करायचं तेवढं कर कारण की ते स्वर्गात मोजलं तरी जाईल. Amen. आमेन. And the wise virgin does not mean that they were very qualified. आणि शहाण्या कुमारिका म्हणजे त्या फार शिक्षित होत्या असं काही नाही. It is not based on qualification. गुणवत्तेवर आणि शिक्षणावर काही अवलंबूनच नाही. Wisdom is based on whether you have accepted Jesus or not. शहाणपण तू येशूला स्वीकारलंय की नाही यावर ठरतंय तू शहाणा आहे का मूर्ख आहे. Because God says, where are the wise? Where are the scribes? कारण देव म्हणतो कुठे आहेत शहाणे कुठे आहेत शास्त्री. Have I not picked up the foolish of this world? मी या जगातल्या मूर्खांना उचललं नाही का. To stand before the wise, शहाण्यांसमोर उभं राहायला. the weak, to stand अशक्त- before the mighty. अशक्तांना मी उचललं नाही का बलवानांसमोर उभं राहायला. Our one wise, we may be called fools, but our one wise decision of accepting Jesus has made us wise forever. आपल्याला जरी मूर्ख म्हटलं जात असेल आणि मूर्खात काढलं जात असेल तरीही आपण जो एक सुज्ञ असा निर्णय आणि शहाणा निर्णय येशूला आपल्या जीवनात स्वीकारायचा केलेला आहे त्या एका शहाण्या निर्णयानं आपण कायमचे आणि सनातनासाठी शहाणे झालोय. Praise the Lord. आमेन. One wise decision एक शहाणा निर्णय cancelled every foolish acts that we ever committed in our lives. त्या एका शहाण्या निर्णयानं
आयुष्यभरात केलेल्या मूर्ख कामांना डिलीट मारला गेला. Praise God. Amen. If anybody calls you now a fool, say you are the greatest fool. एखाद्यानं आता जर तुला तू मूर्ख आहे म्हटलं तर तू त्याला म्हण तू मूर्ख आहेस. See, all my foolish acts are erased because of that one wise decision I made of accepting Jesus as my Savior. तो एक शहाणा निर्णय माझ्या जीवनात मी घेतला, येशू ख्रिस्ताला माझा तारणारा असं स्वीकारून त्या एका शहाण्या निर्णयापायी माझी सगळी मूर्खपणाची कामं पुसली गेली, नाहीशी झाली, डिलीट झाली. Amen. Amen. See, Amen. there is a sanctification that the worldly people will receive when they just ask Him by faith for temporary blessings. एक शुद्धीकरण जगिक लोकांना प्राप्त होईल कधी की जेव्हा ते जगिक आशीर्वाद प्रभूला मागतील त्यावेळेला तात्पुरतं शुद्धीकरण त्यांना मिळेल. Like Bible says, जसं बायबल म्हणतं, if the husband is a believer नवरा जर विश्वासू आहे or vice versa, किंवा बायकोचा विश्वासू आहे, one is a believer, the other is not, एक विश्वासू आहे जोडप्यात आणि दुसरा नाही, stay in the family. परिवारात राहा. Your children are sanctified. तुमची मुलं शुद्ध झालेली In आहेत. other words, they are covered. दुसऱ्या शब्दात ती झाकलेली आहेत, They are covered. ती आवरणाखाली That आहे. does not mean they are saved. याचा अर्थ असा लागत नाही की ती तारलेली They आहे, are covered. पण ती आवरणाखाली आहेत, They are protected. ती सुरक्षित They are आहे, preserved. ती राखून As ठेवलेली long आहे. as this world is concerned. जोवर या जगाचा संबंध येतो तोवर. But पण when the bridegroom comes, जेव्हा वर येईल and if they go to him, आणि तेव्हा जर ते त्याच्याकडे गेले he will close the door. तर तो दार बंद And he will करेल say, I don't know you. आणि म्हणेल मी तुला ओळखत नाही, I don't know you. मी तुला ओळखत But नाही. Lord, Lord, पण प्रभू प्रभू my father was a believer. माझे वडील बिलीवर होते I प्रभू, was sanctified. मी शुद्ध झालो I होतो was प्रभू, blessed. मी आशीर्वादित होतो प्रभू. That related to temporary life. ते तात्पुरत्या जीवनाशी संबंधित होतं बेटा. Now it is eternal. आता सनातन जीवनाचा प्रश्न आला. I cannot take you to the kingdom of आता heaven. नाही तुला स्वर्गाच्या राज्यात मी नेऊ शकत. Amen. Amen. They are temporarily blessed. तात्पुरते आशीर्वादित होतात कारण विश्वासू लोकांमध्ये राहत असतात. Do you know another parable? तुम्हाला माहितीये दुसऱ्या एका उतार्यात दाखल्यात The men said, पुरुष म्हणाले, Master, you had sown good seed. धनी तुम्ही तर चांगलं बी पेरलं, How come the weeds are coming up? ही निधनं कुठून मोठी झाली? You have sown good seed. तुम्ही तर चांगलं बी पेरून गेला होता, ही But निधनं, how come weeds are coming up? तुम्ही चांगलं निधन पेरलं होतं, हे काँग्रेस गवत कुठून उगवलं? What did the Lord say? प्रभू काय बोलला? An enemy had sown it. शत्रू पेरून गेला राजा, Let both grow. दोघांना वाढू दे, त्यांना चर्च मधनं काढू नका. नका त्यांना काढू, भले रे. Let both grow. दोघांना वाढू दे, भले चर्च में रे. Both are growing. दोघे वाढतायत, And both are flourishing. दोघे समृद्धही होत आहेत. The weeds give testimony, the grains also give testimony. निधन पण येऊन साक्ष देत आहे, खरा दाणाही येऊन साक्ष See, देतोय. both are flourishing. दोघे समृद्ध होतात. मला तो कळतच नाही कोण काय. Both are getting the same attention. दोघांना सारखंच लक्ष मिळतंय. Because the owner said, don't pluck out the weeds. कारण धनी म्हटला निधन उपटू नका, Let both flourish. दोघांना समृद्ध होऊ दे. So both are getting the same attention. दोघांकडेही तेच लक्ष पुरवलं जात आहे, Both are getting the same water, दोघांना तेच पाणी मिळतंय, fertilizers, protection, everything. तेच खत, तेच संरक्षण, सगळं तेच. Protection from animals, protection from birds. जनावरांपासून संरक्षण, पक्ष्यांपासून संरक्षण दोघांना आहे. But But- at the time of separation, किंतु परंतु जेव्हा विभाजनाची वेळ येईल, Master says, धनी म्हणतो now pluck it out. आता उपट, And the weeds put it in another place for burning. आता उपट आणि निधन, बोली भाषेत काँग्रेस गवत जळायला टाक And the grain take it आणि in घे my धान्याचा barn. दाणा, धान्याचा दाणा घे माझ्या कोठारात. Praise the Lord. Amen. See? That's why it's very important. म्हणून हे अतिशय महत्वाचं आहे. We are not cheating anybody. We are cheating ourselves. आपण कुणालाही फसवत नाही बेटा, आपण स्वतःला फसवतोय. We don't realize that. आपल्याला हे कळत नाही, बाब वेगळी आहे. See? You should be sure that you belong to Jesus. तुला खात्री पाहिजे 100 नाही 200% की मी येशूची आहे. And that comes about when you are tested. आणि ते कधी होतं? जेव्हा तुझी पारख होते. When you are tested, जेव्हा तुझी पारख होते तेव्हा कळतं. how strong you are in the test. पारख केल्यावर समजतं की त्या कसोटीत तू किती बलवान आहे का काय आहे. Because when once the test begins, कारण एकदा का कसोटी सुरू झाली, the surface so-called believers
will run away. की उथळ उथळ वरवरचे बिलीवर पळून जातात, But the real seasoned root पण believers, खरी रुतलेली मुळं असलेले बिलीवर they will stick on to Jesus. येशूला धरून They राहतात, will cry to Jesus. येशूचा धावा They करतात, will complain but still not leave the feet of Jesus. करतील थोडीफार तक्रार, पण येशूचे पाय नाही सोडणार कधी. After I am tested, I shall come forth like gold. That is a believer statement. माझी कसोटी झाल्यानंतरच मी शुद्ध सोन्यासारखा बाहेर पडीन, ही बिलीवरची साक्ष. Praise the Lord. आमेन. Otherwise, it will be like that rich fellow or ruler. नाही तर त्या धनवान अधिकाऱ्यासारखं होईल. I want to follow you. आला एक धनवान पोरगा आणि म्हणाला गुरुजींना, गुरुदेव मला तुमच्या मागे चालायचंय. What should I do to get eternal life? काय करू सर, सनातन जीवन मिळवायला सांगा सर. Keep the commandments. आज्ञा पाळ. From childhood, I do it. पाळल्या सर, बालपणापासून पाळल्या. Okay, only one thing is remaining. ठीक आहे, मग आता एकच राहिलं बेटा. Actually, one thing is not the last thing, the most important thing. आता एकच काम राहिलं, शेवटचं नव्हे पण सगळ्यात महत्वाचं राहिलं. That is important. शेवटचं नाही, सगळ्यात महत्वाचं राहिलंय ते कर बेटा. Some people will say, oh, all 9 I followed, one commandment I didn't follow. काही It's लोक okay. म्हणतात 9 आज्ञा मी पाळल्या, एक नाही पाळली ना. Now, Jesus चलता है, said one last one, very important one, the most important one, the only one. नो चलता है. येशू म्हटला की 9 पाळल्या, शेवटची नाही पाळली, सगळ्यात महत्वाची तीच होती, तीच नाही पाळली. Leave everything, give it to the poor and follow me. चला सगळं सोडा, गरिबांना वाटा आणि चला माझ्या मागे. Testing time. कसोटी. He said, what? आणि तो मुलगा म्हटला, काय All that my father earned for me, म्हणजे माझ्या वडिलांनी कमवलेलं सगळं, सगळं देऊन टाकायचं. सगळी प्रॉपर्टी छोडणार? Hey, this is a hard saying. म्हणजे अवघड आहे, I cannot digest this. See, मला नाही हे पचत. आय एम क्वाईट वेल्दी सर. Jesus said how hard it is मग येशू for a म्हटला, rich man to enter. किती अवघड श्रीमंत माणसानं प्रवेश करणं. What does it show? काय अर्थ? Testing time proves whether you are a wise virgin or a foolish virgin. कसोटीला चढल्यानंतर समजतं तुम्ही शाण्या कुमारी का मूर्ख. That's why म्हणून- Jesus said, take up the cross and म्हणून येशू follow me. म्हटला, तुझा वधस्तंभ उचलून माझ्या मागे चाल. Take up the cross and follow me. वधस्तंभ उचल आणि माझ्या मागे चाल. You will suffer for my name's sake. माझ्या नावाखातर तुला त्रास होईल. And you should endure till the end and then you will be saved. शेवटपर्यंत तू तो सोसायचा, मग तारला जाशील. Those who endure till the end will be saved. शेवटपर्यंत जे सोसून घेतील ते तारले जातील. Praise the Lord. आमेन. God is preparing everything ready now. देव सगळं तयार करून ठेवत आहे आता. We are on the threshold of rapture. आपण स्वर्गारोहणाच्या उंबरठ्यावर आहोत. People said 2000 is last. लोक बोलले होते एकदा की 2000 शेवटचं वर्ष. Some calculated and they said 2006 is last. काहींनी हिशोब केला आणि म्हटले 2006 शेवटचं वर्ष. Others calculated and they said it is 2012. मग काहींनी अजून हिशोब केला आणि म्हटले आता 2012 शेवटचं वर्ष. I mean, it cannot go beyond 2012. म्हणजे 2012 पलीकडे जाऊ शकत नाही. Because 2000 years, 2000 years. कारण 2000 वर्ष तर 2012 शेवट. Now it is 2015. 15 आलो आपण 2000. Somebody the other day said it is 2016. आता कोणीतरी म्हटलं 2016 बस एंड आहे. It's end. एंड आहे. But things are ending, isn't it? Many things are ending. मग बऱ्याच गोष्टी समाप्त होत चाललेल्या दिसत आहेत. Once we will have about 15 points that we will know what are the end time signs. एकदा 15 मुद्दे I'll give it to देईन, you. 15 गोष्टी देईन की शेवटच्या दिवसातली चिन्ह. 15 चिन्ह. 15 signs 15 that चिन्ह. we are in the end times. I'll give it to you one day. 15 चिन्ह देईन एकदा की ते चिन्ह पाहिलं की समजायचं हो गया आ रहा Now, है. do you know तुम्हाला माहितीये God is preparing His angels देव त्याच्या दूतांची तयारी करत आहे to start the reaping work. की त्यांनी कापणीचं काम सुरू करावं. See, we are not the reapers. आपण कापणी करणारे नाही, Angels are reapers. देवदूत कापणी We करतात. are laborers. आपण कामगार आहे. We are not called to reap. We are called to preach. आपल्याला कापायला बोलवलेलं नाहीये, आपल्याला प्रीचिंग करायला बोलवलंय. If I am a reaper, I will reap it wrongly at times. जर मी कापायला लागलो तर कधीतरी चुकीचं कापीन. Amen. Shall we remove the weeds? निधन कापू का सर? Shall I reap the weeds? निधन कापू का? Owner said, no.
धनी म्हटला नको, You'll make a mistake. तू चूक No, करशील. but I am a farmer. नाही मी शेतकरी आहे. No, you are a laborer. तू कामगार आहे, तू नको कापू. तू You don't. कापताना खरा दाणाही कापशील. We won't even know who is a real believer, who is not. कळणार पण नाही आपल्याला खरा विश्वासू कोण आहे आणि कोण नाही. Sometimes He will send unbelievers in heaven and believers in hell. आपलं काय बाबा, कधी कधी आपण अविश्वासूला स्वर्गात पाठवू, Isn't it? 100% बिलीवर कोण नरक मध्ये टाकू. How do you agree to that? म्हणजे आपलं काय सांगावं. Sometimes our own people will reap them and send them to heaven, अपना राज होतो whether they are अपन तो, believers or not. अपना राज होतो अपन तो अपनों को स्वर्ग में. Amen. Just imagine what it will be कसं होईल मग. if we are reapers and not laborers. आपण जर कापायला गेलो तर काहीतरी भलतच होईल. Jesus said, pray to the Father of the harvest, He may send laborers, not reapers. येशू काय म्हणाला की तुम्ही त्या हंगामाच्या पित्याला प्रार्थना करा की त्याने कामगार पाठवावेत. God is preparing His angels. देव त्याच्या दूतांची तयारी In करत the आहे. book of Revelation says there is a sickle in the hands of Jesus. प्रगटीकरणाच्या पुस्तकात लिहिलेलं आहे ना, येशूच्या हातामध्ये ती काय म्हणतात, कापणी, खुरप. वेळा फेळा काय म्हणतात बघा. कळलं ना, बस मालूम हो गया. That sickle, सिकल Jesus has got it. येशूच्या And हातात His आहे, angels have got it. देवदूतांच्या हातात आहे. The time for the angels is at hand now. आता देवदूतांची वेळ हाताशी आहे. Amen. आमेन. They are going to reap the wheat. आता ते गव्हाचा दाणा कापणार. They are going to use the sickle. आता ती सिकल किंवा ते खुरप ते वापरणार, कापायला जे वापरतात ते. Why angels? का देवदूत कापायला? Because they alone know which are true, which are not. कारण देवदूतांनाच फक्त माहिती आहे कोण खरं आहे आणि कोण खरं नाही. Jesus Himself knows who are His and who are His not. येशूला स्वतःला एकट्याला फक्त माहिती आहे कोण त्याचं आहे आणि कोण त्याचं And the नाही. Bible says आणि बायबल म्हणतं the angels and the Lord Jesus alone are the reapers. देवदूत आणि प्रभू येशू ख्रिस्त हेच केवळ कापणी करणारे आहेत. Ministers, even ministers cannot be reapers. सेवकही कापणी करणारे होऊ शकत नाहीत. The best of preachers cannot be reapers. उत्तमातले उत्तम प्रीचरही कापणी करू शकत That's नाही. why Paul says, do not judge me at any time. Before the time, let Jesus come and let Him judge us. आणि म्हणून पॉल म्हणतो, वेळ अगोदर माझा न्याय तुम्ही करू नका, कुणाचाच येशूला करू येऊ दे. नका. वेळ अगोदर न्याय कुणाचाच करू नका, येशूला येऊ दे, येशूला करू दे. That means even Paul will fall short of the knowledge whether one is a true believer or not. याचा अर्थ पॉल मध्ये पण हे ज्ञान कमी पडेल की एखादा खरा बिलीवर आहे की नाही हे समजून घ्यायचं ज्ञान प्रेषित पॉल मध्येही कमी पडू शकतं. Because it is the question of eternal heaven and eternal hell. कारण तो सनातन स्वर्ग आणि सनातन नरकाचा प्रश्न आहे. No mistake can be done here. इथे चूक चालणार नाही. The right one should not be thrown in hell and the wrong one should not be taken up to heaven. योग्य जे आहेत ते नरकात टाकले गेले आणि जे चुकीचे आहेत ते स्वर्गात घेतले गेले, अशी चूक या निर्णयात चालू नाही It शकत. will be a gross mistake, an eternal mistake. ती फार मोठी आणि सनातन चूक होईल. Because sometimes with some we can be too lenient, with some others we can be too harsh. कारण कधी कधी काहींशी आपण फारच लिनियंट आणि असे नम्र राहू शकतो, काहींशी एकदम कडक राहू शकतो. Let no man judge before the time. पण वेळे अगोदर कुठल्याही माणसानं न्याय करू नये. Amen. आमेन. Angels themselves know when people have repented and when people have not. देवदूतांना स्वतःला माहिती आहे ना की लोकांनी कधी पश्चाताप केलेला आहे किंवा केलेला नाही. Because Bible says कारण बायबल there म्हणतं is rejoicing in heaven in the presence of angels over one देवदूतां- repentant sinner. एका पश्चातापी पाप्यावर देवदूतांच्या सहवासात स्वर्गात आनंद आहे. That means म्हणजे the angels know who have truly repented. देवदूतांना माहिती आहे खरोखर पश्चाताप कोणी केलाय. Are you understanding? कळतं का? You and I will not know. तुम्हाला आणि मला नाही कळणार. I mean, to a certain extent, we will say we are all believers. काही प्रमाणात आपण सगळ्यांना बघून काय म्हणू, आपण सगळे बिलीवर आहे. Yes. I can see and Tribhuvan, I'll say, yes, you are a believer. Because I know he's, पास्टर त्रिभुवन कडे बघून मी म्हणीन हो हे विश्वासू आहेत, I कारण मला can माहिती say Dr. John is a believer. आहे. डॉक्टर सुनील जॉन मी म्हणीन हा बिलीवर आहेत. See, we know because by the fruits you will know. फळांवरनं आपल्याला कळतं. Brother Sarang Gaikwad is a believer. ब्रदर सारंग गायकवाड बिलीवर आहेत. Pastor Rahul is a believer. पास्टर राहुल बिलीवर आहेत. But there are many people we may not know. असे बरेच असतील ना की ज्यांचं आपल्याला माहित नाही. I hope I know you all. माझी अशी आशा आहे, मी अशी आशा करतो की मी जे तुम्हाला ओळखतोय ते चांगलं आणि व्यवस्थित आणि खरं ओळखतोय. But still I will not be a reaper. तरी पण कापणी करणारा मी नाही कापणी करणार. See?
We cannot be. आपण नाही कापणी करू शकत. जिसका काम उसी को साजे. Only Jesus फक्त येशू and the angels. आणि देवदूत. Because the moment we surrender here, there is rejoicing in heaven, and all the angels know that you have become believers. कारण ज्या क्षणाला इथे आपण येशूच्या शरण येतो आणि आपलं जीवन येशूला देतो, त्या क्षणाला स्वर्गात देवदूतांना कळतं आणि ते आनंद करतात. Sometimes we make party here for कधी-कधी- certain person because we think he is a believer, and there is कधी-कधी- no party in heaven. कधी कधी एखाद्या अशा व्यक्तीसाठी इथं आपण पार्टी करतो की ज्याला आपण म्हणतो की हा बिलिव्हर झालेला आहे म्हणून आपण पार्टी करतो, पण स्वर्गात त्याला बिलिव्हर म्हणून ओळखलं गेलेलं नाही, तर स्वर्गात पार्टी होत नाही. आणि एंजल म्हणतात ते कशासाठी पार्टी करतात? देवदूत म्हणतात नाही, ते बिलीवर झालं. कोण म्हटलं? म्हणजे अंदर की बात खाली देवदूतों को और प्रभु को मालूम है. Sometimes there will be no party made for you कधी कधी तुमच्यासाठी पार्टी केली जाणार नाही because your family is an unbeliever. कारण तुमचे परिवार अविश्वासू आहेत. They will not make a party for you became a believer. आणि That's ते why. काय तुमच्यासाठी पार्टी देणार नाहीत की आमचा भाऊ बिलिव्हर झाला, But there is a party in heaven. पण स्वर्गात पार्टी दिली जाते. Praise God. देवाला धन्यवाद. So the angels know. तर देवदूतांना माहिती आहे, That's why the sickle is in their hands. म्हणून ते कापायचं हत्यार त्यांच्याच हातात आहे. Are you understanding? कळतं का मी काय म्हणतो? We'll go deeper next week. अजून खोल जाऊ पुढच्या रविवारी. But the Lord had put it in my heart, so I shared it with you. पण प्रभूने माझ्या हृदयात घातलं होतं म्हणून मी तुम्हाला हे सारं सांगितलं. We may come close to knowing the rapture, स्वर्गारोहण जाण्याच्या आपण अगदी जवळ येऊ शकतो, but not right into it. पण अगदी त्याच्यात प्रवेश नाही करू शकत. We may know the seasons, आपल्याला ऋतू कळू शकतात, maybe not the day and the hour. पण दिवस आणि घटका नाही. But do you know in many places, पण तुम्हाला माहिती आहे अनेक जागी Paul says you are not the children of darkness, you are the children of light that you don't know. पॉल म्हणतो तुम्ही अंधाराची लेकरं नाही, तुम्ही प्रकाशाची लेकरं आहात. So we will address those areas also, ते सगळे भाग पण आपण संबोधू. and you will really come to know मग तुम्हाला खरोखर कळेल where you stand today. की तुम्ही आज कुठे उभे आहात. Thank you, Father. जो भी तू कर रहा है यीशु वो देखता है. जो भी तू कर रहा है यीशु वो देखता है. वरना तू याद रख ले तेरा ही नाश होगा. इंसाफ का तराजू यीशु के हाथ होगा. खुल जाएगी किताबें जब भी हिसाब होगा. इंसाफ का तराजू यीशु के हाथ होगा. आजा अभी भी मुड़कर यीशु बुला रहा है. Amen. आजा अभी भी मुड़कर यीशु बुला रहा है. हर पल का तुझको देना देना हिसाब होगा. इंसाफ का तराजू यीशु के हाथ होगा. खुल जाएगी किताबें जब भी हिसाब होगा. इंसाफ का तराजू यीशु के हाथ होगा. खुल जाएगी किताबें. If there are people here who are not sure of their salvation, जर इथे काही अशी माणसं असतील की ज्यांना आपल्या तारणाची खात्री नाही की माझं तारण झालंय की नाही काय माहित, that you were evaluating your eternity by judging what you have gained through the hands of Jesus, की तुम्ही सनातनाचं मोल किंवा सनातनाचा अर्थ या गोष्टींवरनं ओळखत होता की मी जगिक रीतीनं आशीर्वादित आहे म्हणजे मला सनातन जीवन मिळालंय, then now is the right time. तर मग ती समज तुमची चुकीची होती आणि आत्ताची वेळ बरोबर आहे. Open your heart आपलं हृदय उघडा, and receive Jesus in your heart. येशूला आपल्या हृदयात घ्या. Yes, at times you have to speak this
salvation message in the church. कधी कधी रविवारी चर्च मध्ये पण तारणाचे संदेश सांगावे लागतात ब्रदर, Because we don't know. आपल्याला माहित नाही Death can come upon anybody suddenly. कधीही कोणालाही मृत्यू येऊ शकतो. And especially those people who have not known Jesus, they are walking on slippery ground. आणि खास करून ज्या लोकांना येशू माहित नाही ते घसरड्या जमिनीवर चालतायत. God said it. देव बोललेला आहे, You are standing on slippery ground. तू घसरड्या जमिनीवर उभा आहे. So just make this small prayer तर ही छोटीशी प्रार्थना माझ्या मागून बोला with your whole heart. संपूर्ण हृदयाने. Not those people who have given their heart to Jesus, but those who are not sure. ज्यांनी खरोखर येशूला हृदय दिलेलं आहे त्यांनी नव्हे, पण ज्यांना खात्री नाहीये अशांनी. Say, Heavenly Father, म्हणा, स्वर्गीय बापा, I come to you मी तुझ्याकडे येत आहे. as a sinner. मी पापी आहे. I never knew you as I ought to have known. जसं मी तुला ओळखून घ्यायला हवं होतं तसं मी तुला ओळखलं नाही. Oh God, प्रभू, I believe माझा विश्वास आहे Jesus is my Savior. येशू माझा तारणार आहे, That He came for me की तो माझ्यासाठी आला 2000 years back 2000 वर्षांपूर्वी to die for me on the cross of Calvary. माझ्यासाठी काल्वरीच्या वधस्तंभावर मरायला. I believe माझा विश्वास आहे that He took my sins on that cruel cross त्यानं माझं पाप त्या क्रूर वधस्तंभावर नेलं. and died on my behalf माझ्या जागी तो मेला that I may have life की मला जीवन मिळावं, and everlasting life. तेही सनातन जीवन मिळावं. I believe this truth. या सत्यावर मी विश्वास ठेवत आहे. I don't want to be a child of disobedience. मला आज्ञाभंगाचं लेकरू व्हायचं नाही. I want to be a child of God. मला देवाचं लेकरू व्हायचंय. Right now, यावेळेला forgive my sins. माझ्या पापांची मला क्षमा कर. Wash me by the blood of Jesus. येशूच्या रक्तात मला धू. Make me clean मला स्वच्छ कर, and holy. पवित्र कर. I invite you, Jesus. मी तुला आमंत्रित करत आहे येशू. Come into my heart. माझ्या हृदयात ये. Stay in my life. माझ्या जीवनात राहा. I accept you as my Lord and Savior. माझा तारणारा आणि माझा प्रभू म्हणून मी तुला स्वीकारत आहे. I receive you, Lord. मी तुला स्वीकारत आहे प्रभू. I believe in you, Lord. मी तुझ्यावर विश्वास ठेवत आहे प्रभू. Bible says, बायबल म्हणतं, all those who received him, ज्या सर्वांनी त्याला स्वीकारलं believed in his name, आणि त्याच्या नामावर विश्वास He ठेवला, gave them the right to become the children of God. त्यांना त्याने देवाची मुलं होण्याचा अधिकार दिला. I thank you मी तुझे आभार that I am मानतो. born in your family, Lord. तुझ्या परिवारात माझा जन्म झाला I प्रभू. belong to you. मी तुझा आहे प्रभू. From this day, आजपासून I shall walk with you. मी तुझ्या बरोबर चालणार I will know you better. आणि मी चांगल्या रीतीनं तुला I will ओळखणार seek you every day. आणि रोज मी तुझं मुख शोधणार. Thank you, Jesus, धन्यवाद येशू, for accepting me. मला स्वीकारलंस म्हणून. Thank you, Lord. धन्यवाद प्रभू, You know me तू मला ओळखतोस because I am yours. कारण मी तुझा आहे. Thank you. धन्यवाद, Thank you, Father. धन्यवाद बापा. In Jesus' name I pray. येशूच्या नावात ही प्रार्थना मी मागतो. Amen and amen. Amen. You are Amen. born again. तुमचा नवीन जन्म झालेला आहे. You are born again. तुमचा नवीन जन्म झालेला आहे. Nobody can change this fact. कोणीही ही वास्तविकता बदलू शकत नाही. Now, you may not get a feeling in one day. एका दिवसात तुम्हाला त्या भावना मिळणार नाही. See? But it is not based on your feeling, it is based on the fact. पण हे सारं भावनेवर अवलंबून पण नाही, हे वास्तविकतेवर अवलंबून आहे. So, for some time, you may not feel that you are born again. काही वेळ तुम्हाला काही जाणवणार नाही की माझा नवीन जन्म झालेला आहे. It is okay. ठीक आहे. Like, when a girl gets married to the man, she doesn't even feel that she is married. जसे एखाद्या पुरुषाशी मुलीचा जेव्हा विवाह होतो त्या सुरुवातीला त्या मुलीला असं वाटत नाही की आता माझं लग्न झालंय. She has no feeling. तिला वाटत नाही की माझं लग्न झालंय. But पण that feeling really enters in as she continues staying with him. जसं त्या पुरुषाबरोबर ती राहू लागते, राहत राहते तसं तिला ते जाणवू लागतं की मी आता लग्न झालेली स्त्री आहे. In the same way, तसंच as you continue with Jesus, जसं तुम्ही येशू बरोबर राहत राहाल then that feeling also will come. मग ती भावना जागृत होईल, मी येशूचा आहे, I belong to मी Jesus. येशूची आहे. That confidence will come. तो विश्वास येईल. But for that, त्यासाठी if you want that feeling to come, ती भावना जर तुम्हाला हवी असेल read the Bible, तर बायबल वाचा, pray, प्रार्थना करा, take His name, त्याचं नाव घ्या, come to church. चर्चला या. आमेन. Then nobody can shake your faith. आणि मग कोणीही तुमचा विश्वास हादरवू शकत नाही.
Nobody can confuse you. कोणी तुम्हाला गोंधळू शकत नाही, Nobody can put doubt in you. कोणी तुमच्या शंका संदेह घालू शकतच नाही. Like if anybody comes and says, "Are you truly a believer? Are मग you sure?" समजा जर कोणी येऊन म्हटलं की तू खरोखर बिलीवर आहे का, तुला खात्री आहे का? Whether I feel or not, I know I am a believer. अरे मला वाटो न वाटो मी बिलीवर आहे. But now I know my emotions, my feelings are all sure about me being the child of God. पण आता मला हेही कळलेलं आहे की माझ्या भावना, माझे विचार, सगळं माझं सर्वस्व आता याला मान्य करतो की मी देवाचा आहे. Now we know that we are the children of God. आता आपल्याला कळलंय की आपण देवाची मुलं आहोत. We don't know what it shall be further, but now I know I am a child of God. पुढे कसं असणार John आहे says. आपल्याला माहित नाही, पण योहान म्हणतो आता मला माहित आहे की आपण देवाची मुलं आहोत. Praise the Lord. आमेन. Loving Heavenly Father, माझ्या प्रेमळ स्वर्गीय I बाबा, pray that you bless my people मी this प्रार्थना morning. करतो माझ्या लोकांना तू आज सकाळी आशीर्वादित Bless कर. everyone. प्रत्येकाला आशीर्वादित कर. Lord, प्रभू, if the evil people can take your sun and your rain, जर दुष्ट माणसांना तू दिलेला सूर्यप्रकाश आणि पाऊस मिळू शकतो, if they can enjoy your resources दुष्ट माणसांना तू दिलेले पुरवठे जर उपभोगता येतात to a measure, काही प्रमाणात, if the weeds निधन are called to grow with the weeds, जर निधनांना गव्हाच्या खऱ्या दाण्याबरोबर वाढायला सांगितलं गेलंय, how much more the wheat will be blessed. तर गव्हाचा दाणा किती आशीर्वादित होईल, How much more the good people will be blessed. चांगली माणसं किती How आशीर्वादित much होतील, more the wise virgins will be blessed. शहाण्या कुमारिका किती आशीर्वादित होतील. We are your wise virgins. आम्ही तुझ्या शहाण्या कुमारिका आहोत. We are the wheat. आम्ही गव्हाचा We are अस्सल the दाणा, children of God. आम्ही देवाची मुलं. So bless everyone म्हणून प्रत्येकाला आशीर्वादित कर, because they are your children. कारण ही सारी तुझी मुलं आहेत. And let their hearts be ready. आणि त्यांचं हृदय तयार असू दे, Ready. तयार असू दे, That when you की come, जेव्हा तू येशील we are ready to be taken up. आम्ही तयार असू वर जायला. Thank you, Father. धन्यवाद बापा, Thank you, Master. धन्यवाद. Bless everyone. प्रत्येकाला आशीर्वादित कर, In Jesus' name I pray. येशूच्या नावात मी मागतो. Amen and amen. Amen. Praise God. Give a big clap to Jesus. एक जोरात येशूसाठी टाळी वाजवा.